तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा आपला पोटांच्या तक्रारीविषयी आहे. कशाविषयी आहे तर जी पोटांची आपली जी तक्रार म्हणजे पोटाची तक्रार म्हणजे कशी तक्रार असते तर आपण ज्यावेळेस जेवण करतो आणि जेवण केल्याच्या नंतर बघा आपल्या पोटामध्ये जे अन्न खाल्लं आहे आपण ते पचायचं सोडून अपचन होतं. म्हणजेच ते अन्न जे आहे आपल्या पोटामधलं ते आपलं नासायला सुरुवात होते. आता ते नासलं म्हणजे ते असं म्हणजे किडे वगैरे पडत नाहीत, पण नासतं म्हणजे ते आपल्या अंगी लागत नाही. बघा आता आपण काय पण खातो, बऱ्याचशा वस्तू खातो, पण ते आपल्या अंगी लागत नाहीत. बघा बऱ्याच जणांची तब्येत बघा तुम्ही अशी किडकिडीत असते, म्हणजे त्याला काय म्हणतात, खाणं बोकडाचं आणि अंग लाकडाचं अशी पद्धत होती बघा. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपली तब्येत सुधारत नाही. आपल्या तब्येत काय जरी खाल्लं तरी किडकिडेपणा राहतो आणि त्याच्यामुळं काय होते, आपली चिडचिड होते. त्याच्यानंतर आपल्या डोक्यावरती थोडंसं टेन्शन येतं. तर ह्याच्यासाठी आपण खास उपाय आणला आहे बघा. तो उपाय काय आहे ते पण मी सांगतो. आणि आपण ज्यावेळेस अन्न खाल्ल्याच्या नंतर काय होतं की सकाळी बघा आपलं पोट व्यवस्थित साफ होत नाही. आणि व्यवस्थित पोट ज्यावेळेस साफ होत नाही त्या टायमिंगला बरेचसे असे त्रास चालू होतात की मूळव्याध होणे, पोटाचे विकार होणे किंवा कधी कधी जुलाब लागणे, त्याच्यानंतर उलटी, मळमळ असा बरेचसे आजार आपले पोट साफ न होण्यामुळं निर्माण होतात. तर त्याच्यावरतीच आपण आता औषध आणलं आहे की आपण एक चूर्ण तयार करणार आहोत. आणि ते चूर्ण तयार केल्याच्या नंतर आपलं पोट एकदम साफ होणार आहे. आणि साफ झाल्याच्या नंतर आपली तब्येत पण सुधारणार आहे. आणि तब्येत सुधारल्याच्या नंतर आपल्याला कुठलीही रोगराई होणार नाही. आपली जे जे आपली प्रात्यविधी म्हणजे जे सकाळी आपण जे टॉयलेटला जातो ते पण आपली व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जो फायदा झाला आहे ह्या चूर्णपासून, आता बाजारामध्ये बरेचसे चूर्ण भेटतात पण त्याचे बरेचसे साईड इफेक्ट असतात आणि आपल्यावरती चांगला परिणाम व्हायचा त्याच्या जागेवरती उलटच परिणाम होतो आणि त्याची सवय लागून जाते. तर तसं न होता आता आपण तुम्हाला तर माहिती आहे, आपण घरगुती पदार्थांपासूनच जे आपले मसाल्याचे पदार्थ असतात त्याच्यापासूनच आपण ज्या जे वस्तू बनवत असतो, ज्याच्यामुळं कोणालाही साईड इफेक्ट होत नाही. कारण ह्याच्यामध्ये काही ड्रग्स वगैरे नसतात, त्याच्यामुळं आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत, घरच्या घरी हे चूर्ण तयार करणार आहोत. तर ते चूर्ण तयार करण्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे आणि ते चूर्ण कसं तयार करायचं आहे आणि ते चूर्ण तयार केल्याच्या नंतर ते चूर्ण आपल्याला कसं घ्यायचं आहे, किती दिवस घ्यायचं आहे आणि त्याचा परिणाम काय काय होतो आहे हे पण पाहायचं आहे आपल्याला. तर चला आपण करू आता व्हिडिओला सुरुवात. आणि आपण साहित्य काय काय घेतलं हे चूर्ण बनवण्यासाठी, आणि हे चूर्ण घेतल्याच्या नंतर तुम्हाला परिणाम बघा किती भारी रिझल्ट भेटतो इथे. तर चला साहित्य सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण घेतलेलं आहे बघा इथं हे बडीशेप घेतलेली आहे आपण. ही आपली साधी बडीशेप आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे इथं सुंठ. आता सुंठ बऱ्याच जणाला सुंठ म्हणजे काय समजत नाही. बऱ्याच जणांचे आपल्याला कमेंट आल्या की सुंठ म्हणजे काय असते. तर हे किराणा जे दुकानं असतं किंवा आपण पोळ्या वगैरे बनवताना सुंठ वापरत असतो बघा, हे किराणा मालामध्ये आपल्याला सुंठ मिळून जाते. तर हे आहे सुंठ, ह्यालाच ओला अद्रक पण म्हणतात. त्याच्यानंतर आपण हे तर हे आहे बघा जिरं. आणि हे रोजच्या आपल्या आहारामध्ये म्हणजे आपण जे भाजी बनवत असतो ह्याच्यामध्ये आपण जिऱ्याचा वापर करत असतो. तर हे जिरं आहे. आणि त्याच्यानंतर हे बहुगुणी असं एकदम बारीक आहे, जेणेकरून हे पोटासाठी आपल्याला असं कोरडं जरी खाल्लं आपण ही वस्तू आणि आपल्यालाही पोट दुखतं आणि फक्त ही कोरडी वस्तू जरी खाल्ली आपण तरी 2 ते 3 मिनटात आपलं जे पोट आहे ते दुखायचं बंद होतं. अशी ही वस्तू म्हणजेच हा आहे आपला हा ववा. आणि त्याच्यानंतर आता हे तुम्ही म्हणत असाल हे काय दादा आहे थोडंसं गुलाबी गुलाबी, तर ह्याला म्हणतात सैंधव मीठ. तर हे सैंधव मीठ पण आपल्याला किराणा दुकानामध्ये कुठंही सहजपणे उपलब्ध होतं. आपण जाऊन त्यांना म्हणायचं फक्त हे सैंधव मीठ द्या, दुकानदाराकडे सहजपणे उपलब्ध होतं आहे. आणलं याची किंमत नाही 10 रुपये किलो, तर आहे आपलं जे मीठ भेटतं त्याच मिठाच्या किमतीमध्ये हे सैंधव मीठ भेटतं. आणि ह्याला पोटासाठी खूप असं गुणकारी म्हणजे हे मीठ आहे बघा. तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघू शकता तुम्ही की जी सॅलडची दुकानं असतात म्हणजेच पेरू वगैरे असं कापून विकणारे असतात त्यांच्यापाशी हे मीठ असतं बघा.
तर हे शेंदव मीठ आहे. या आहारामध्ये रोजच्या जीवनामध्ये म्हणलं तरी तुम्ही याचा उपयोग करू शकता. आपण जे रोजच्या आहारामध्ये म्हणजेच आपण जे भाजी बनवतो त्याच्यामध्ये साधं मीठ टाकण्यापेक्षा आपलं हे शेंदव मीठ टाकलं तरी चालतं आणि त्या आरोग्यास आपल्या खूप छान असतं. ह्याच्यापासून डायबिटीज होत नाही किंवा जे गलगंड आपला जो बऱ्याच जणांना गलगंड असा म्हणजे थायरॉईड असतं बघा, त्यांनीसुद्धा हे मीठ वापरणं चांगलं आहे बघा. त्याच्यामुळे हे शेंदव मीठ ह्याच्यामध्ये आपण घेतो आहे. आणि चला मग आपण ह्याचा चूर्ण कसं तयार करायचं आहे ते बघूया. तर आता आपल्याला हे चूर्ण तयार करण्यासाठी आपण आलो आहे गॅसपाशी. आणि गॅसपाशी आल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, आता गॅस जो आहे तो आपल्याला पेटवून घ्यायचा आहे गॅस. आणि त्याच्यावरती कढई ठेवायची. आणि कढई ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे साहित्य आहे ह्याच्यापैकी आपल्याला हे जे शेंदव मीठ आहे ते पण साहित्य बाजूला काढून ठेवायचं आहे, शेंदव मीठ. आणि ही जी आहे आपली सुंठ ते पण आपल्याला बाजूला काढून ठेवायची. आणि हे जे 3 साहित्य राहिले, बडीशेप, जिरं आणि ओवा, तर हे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि भाजायचं आहे की ते आपल्याला असं करपू द्यायचं नाही, तर आपल्याला थोडंसं लालसर आपल्याला असं हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसंच भाजायचं आहे आपल्याला. तर चला आता आपण हे कढईमध्ये टाकूया आणि थोडंसं आपण हे भाजून घेऊया. तर आपली कढई गरम झाली, आपल्याला थोडेच भाजायचं आहे, लय करपू द्यायचं नाही, फक्त थोडंसं नॉर्मल लालसर होऊस तर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर हे तर तुम्हाला आवाज येत असेल बघा, आता हे भाजायला लागलेलं. आणि त्याचा सुगंध पण इतका छान यायला लागला आहे ना, मस्त असा सुगंध येतो बडीशेपमुळे, याच्यामुळं. तर झालं आपलं एवढंच, आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि आता कढई बंद करून घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे साहित्य जे आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे बघा. आणि हे भाजल्यामुळे इतका भारी छान असा सुगंध यायला लागला आहे ना, ह्याचा मस्त असा सुगंध सुटला आहे. आणि आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, तर आता ह्याचा आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आणि ह्याची थोडीशी आपल्याला आता पावडर तयार करून घ्यायची. तर चला आता आपण घेऊया मिक्सर लावून. आता इथं घेतलं आपण मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये हे जे साहित्य आहे आपल्याला ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मिक्सरचं झाकण लावून आता आपण घेऊया मिक्सर लावून. तर आता आलो आहे आपण मिक्सरजवळ आणि घेऊया आता हे मिक्सर लावून आपण. आणि त्याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची. बघू शकता आपला मिक्सर चालू झाला आहे आणि इथं थोडं थोडं दिसत असेल बघा, आता आपली पावडर तयार होते ते दिसतंय काय जमत. बघू आता आपण मिक्सर बंद करून की कितपत आपली मिक्सरमध्ये पावडर तयार झाली ती. तर हे बघू शकता छान अशी पावडर तयार झाली. तरी पण अजून थोडीशी ओबडधोबड आहे, तर आपल्याला अजून एकदा मिक्सर लावून घ्यायचं आहे. आणि आणखीन थोडीशी आपल्याला पावडर अशी छान पद्धतीनं बारीक करून घ्यायची. परत एकदा आपण मिक्सर लावलाय. तर आता झालं हे मिक्सर लावून. आणि आता बघूया आता आपली पावडर कितपत अशी तयार झाली. तर छानपैकी आपली ही पावडर तयार झाली बघा. तर आता आपण ही पावडर काय करायची, आपल्याला मगाशी ज्या परातीमध्ये आपण काढून घेतली होती त्याच परातीत आपण ही पावडर काढून घ्यायची बघा. तर छानपैकी अशी सगळी आपली पावडर तयार झाली. तर ही अशा पद्धतीने झाली बघा आपली पावडर तयार. आणि तुम्ही म्हणता ना आता दादा तुमच्याकडून सुंठ राहिली की बारीक करायची, तर हो बरोबर आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये सुंठ बारीक करायची नाही. आपल्याला पहिल्यांदा तर कसं आहे म्हणजे मिक्सरचं ब्लेड तुटू शकतं आहे, कारण ही सुंठ असते निबार. हे बघू शकता आपल्याला हाताने पण लवकर तुटत नाही, ब्लेड तुटू शकतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, ही जी सुंठ आहे ती आपल्याला उकळीत टाकून घ्यायची आणि पहिले आपल्याला ही सुंठ बारीक करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला परत मिक्सरमध्ये जरी टाकली तरी त्याची व्यवस्थित पावडर तयार व्हावी. त्याच्यामुळं आपण ही उकळीमध्ये कुटून घेतोय, कारण आपल्या मिक्सरचं ब्लेड तुटलं नाही पाहिजे. तर झालं बघा हे. तर आता ही परत एकदा आपल्याला आता ही जी राहिलेली सुंठ आहे
ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची. तर चला लावून घेऊ आपण आता मिक्सरला. तर आता ही जी आपण सुंठ बारीक केलेली होती तिची पावडर होण्यासाठी आपण आता मिक्सर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर लावून घेऊ आता आपण मिक्सर. ह्याच्यामध्ये दिसत असेल बघा व्यवस्थितपणे आता आपली सुंठाची पावडर तयार होते. आणि ब्लेडला पण आपल्या ह्याच्या काही त्रास झाला नाही भांड्याच्या. तर छान अशी बघा इथं पावडर तयार झाली. तरी पण आपण आणखीन एकदा मिक्सर लावून घेऊ जेणेकरून व्यवस्थित अशी त्याची पावडर तयार झाली पाहिजे. तर झाली याची पावडर तयार. आणि आता काय करायचं ते सांगतो तुम्हाला. तर आता ही आपली पावडर व्यवस्थितपणे तयार झाली बघा. आणि ही पावडर आता आपल्याला या चूर्णमध्ये टाकून घ्यायची. आता हे याच्यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे जे आपलं सेंधव नमक आहे म्हणजे सेंधव मीठ ते पण आपल्याला हे पोटासाठी चांगलं असतं म्हणून हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे छानपैकी आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व जे मिश्रण आहेत ते मिक्स झालं पाहिजेत. आणि हे जे सेंधव मिठाचे जे खडे आहेत ते पण फुटले पाहिजेत. तर बघू शकता तुम्ही किती छान असं चूर्ण आपलं तयार झालं आहे अगदी बाजारातल्यासारखं. आणि तेही न साईड इफेक्ट होणारं. बऱ्याचशा बाजारातल्या वस्तूंनी आपल्याला साईड इफेक्ट होतो म्हणजे फरक पडायचा तिथं त्रासच चालू होतो. तर इथं आपल्याला असं काही होणार नाही. तर हे झालं आहे मिक्स. आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणता हे दादा जे चूर्ण आहे ते असंच खायचं आहे का काय आपल्याला. तर तसं खायचं नाही. ते पण तुम्हाला सांगतो आता हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे कधी घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे त्याचं प्रमाण हे पण तुम्हाला सांगतो. तर आता आपण काय केलं आहे एक काचेचा ग्लास घेतला आहे साधारणतः 1 फुलपात्र किंवा 1.5 फुलपात्र जे पाणी असतं तेवढं बसन एवढा आपण हा काचेचा ग्लास घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे. पण ते पाणी कसं घेतलं आहे तर आपण हे कोमट करून पाणी घेतलं. हे थंड पाणी नाही. हे कोमट पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कोमट पाणी केल्याच्या नंतर जे आपलं जे बनवलेलं चूर्ण आहे हे बघू शकता तुम्ही. हे जे आपलं चूर्ण आहे हे असं चमच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा. आणि हे 1च चमचा आपल्याला काय करायचं आहे हे पाण्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही. आणि हे पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे बघू शकता हे कसं पाणी एकदम आपण इनो ज्या पद्धतीने पितो त्यासारखं हे पाणी आता हे व्हायला लागलं आहे बघा. तर आपल्याला हे पाणी आता हे काय करून घ्यायचं आहे असं मस्तपैकी असं पाणी चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पाण्यामध्ये आपलं जे चूर्ण आहे ते पूर्णपणे मिक्स होईल. आणि हे चूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर आता हे कधी घ्यायचं आहे तुम्ही म्हणता तर हे आपल्याला ज्यावेळेस जेवण केलं आहे जेवण केल्याच्या नंतर झोपायच्या वेळेस कधी आता आपण जेवण केलं ना आता झोपणार आहे बाबा. झोपणार म्हणजे काय काय लय उशिरा झोपतात. तुम्ही कधीही झोपा पण आता एकदम असं झोपणार आहे त्या टायमिंगला आपल्याला हे जे चूर्ण आहे हे एवढं ग्लास म्हणजेच थोडक्यात 1 फुलपात्र ते 1.5 फुलपात्र आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यात चूर्ण मिक्स केलं आहे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे प्यायचं आहे झोपायच्या वेळेस आणि झोपून जायचं आहे. त्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर बघा मग तुमच्या लक्षात येईल की हे चूर्ण घेतल्याच्या नंतर आपलं जे म्हणजे पोटातील जडपणा आहे तो दूर होणार आहे आपला. परत त्याच्यानंतर जो आपला गॅस होतो आपल्याला बरेच पदार्थ म्हणजे आपण तळलेलं हे मच्छी चिकन मांस मटण खात असतो आणि त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत असते. ती ॲसिडिटी पण नाहीशी होणार आहे आपली. त्याच्यानंतर आपल्याला ज्या आंबट ढेकरा येतात बघा खाल्ल्याच्या नंतर किंवा सकाळी सकाळी बघा बऱ्याच जणाला अशा आंबट ढेकरा येतात त्या आंबट ढेकरासुद्धा आपल्या कमी होणार आहेत. आणि आपलं जे पोट आहे
ते सकाळी व्यवस्थितपणे साफ होणार आहे, त्याच्यामुळं कसलीही रोगराई होणार नाही आणि आपल्याला कुठलेही त्वचेचे विकारसुद्धा होणार नाहीत. असा हा बहुगुणी आपल्याला हा चूर्ण तयार करायचा आहे. आणि हा किती दिवस घ्यायचा आहे? तुम्ही 1 दिवस घ्यायचा, 2 दिवस घ्यायचा आणि म्हणता दादा आम्हाला काहीच फरक पडला नाही. बरेच जणांच्या अशा कमेंट येतात की दादा आम्ही तुम्ही जे बनवलेला जी वस्तू होती ती घेतली आणि काही फरक पडला नाही. पण तुम्ही काय करता, अर्धवट माहिती बघता, अर्धवट व्हिडिओ बघता आणि झटकीपट तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतो. तर असं कधी होत नसतं. तूप खाल्लं की रूप येत नसतं. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो आणि त्या वेळ काळी जर आपण व्यवस्थितपणे जर पथ्य पाळली तरच त्याचा रिझल्ट आपल्याला व्यवस्थित भेटत असतो. त्याच्यामुळं आपण हे जे चूर्ण आहे हे आपल्याला किती दिवस घ्यायचं आहे? कंप्लीट 21 दिवस घ्यायचं आहे. किती? कंप्लीट 21 दिवस घ्यायचं आहे आणि त्याच वेळेस आपल्याला ह्या चूर्णाचा रिझल्ट भेटणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही घाई गडबड न करता 1-2 दिवस घ्याचाल आणि म्हणताल काहीच रिझल्ट भेटला नाही, तर असं नसतं. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ लागणारच आहे. त्याच्यामुळे हे 21 दिवस घ्यायचं आणि तुम्हाला 4 ते 5 दिवसातच म्हणजे फरक जाणवायला सुरुवात होणार आहे, पण 4-5 दिवसाच्या नंतर. त्याच्यामुळे तुम्ही घाई गडबड करायची नाही आणि व्यवस्थितपणे असं हे चूर्ण तयार करायचं आहे. त्याच्यामुळं तुमचं पण पोट एकदम टकाटक राहणार आहे. त्याच्यामुळं काही घाई गडबड करू नका आणि अशाच पद्धतीने मी जे चूर्ण तयार केलं आहे तुम्ही पण चूर्ण तयार करा आणि जर हे चूर्ण आवडलं तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीने चूर्ण तयार करा. तर चला भेटूया नवीन अशा आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.